बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय। पोलिसांनी हल्लेखोराच्या वर्णनाशी साधर्म्य असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेतलंय। मात्र हा आरोपी चप्पल चोर असल्याचं समोर येतंय। वर्सोव्यात एका इमारतीत चप्पल चोरताना हा आरोपी सीसीटीव्हीत चित्रित झालाय। 12 जानेवारीला संध्याकाळी 7:15 वाजताची ही घटना आहे। हल्लेखोराच्या वर्णनाची साधर्म्य असलेला हा आरोपी जो आहे, जो ताब्यात घेतलेला आरोपी आहे, तो चप्पल चोर आहे अशी अपडेट आता समोर येतेय। मुंबईच्या वर्सोवा भागातून तो चप्पल चोरी करतानाचा सीसीटीव्ही आता साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। वर्सोव्याच्या इमारतीत चोरी करताना हा आरोपी दिसतोय, याचा सीसीटीव्ही आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, काय सांगाल की जो ताब्यात घेतलेला आरोपी आहे तो चप्पल चोर निघालेला आहे, याबाबतची अधिकची माहिती? आपण बघतोय की ज्या शाहिद नावाच्या इसमाला पोलिसांनी ग्रँड रोड इथून ताब्यात घेतलं होतं, काल तो एक चप्पल चोर असल्याची माहिती आहे। त्याच्या विरोधात चोरीचे आणि एनडीपीएस अंतर्गत जवळपास 4 गुन्हे नोंद आहेत। बीबी रोड परिसरात हा आरोपी राहतो, शाहिद असं नाव आहे। त्याला काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्याची चौकशी केली असता तो चप्पल चोर असल्याची माहिती मिळते। तसं एक वर्सोव्यातील चप्पल चोरी करतानाचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे। मात्र त्याचा या गुन्ह्याशी काही तपास नसल्याचं पोलिसांचा दावा आहे। मात्र असं असलं तरी अद्याप मात्र या शाहिदला पोलिसांनी सोडलेलं नाहीये। त्यामुळेच एक शक्यता आहे की पोलीस आता त्याचा या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करतायत का। एवढंच नव्हे तर दोन्ही आरोपींमध्ये कमालीचं साधर्म्य आहे आणि त्या अनुषंगाने देखील अद्यापही पोलिसांचा तपास सुरू आहे। जी धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की ताब्यात घेतलेला आरोपी हा चप्पल चोर निघालेला आहे। मुंबईतील वर्सोवा या भागात हा चप्पल करताना आढळलाय आणि त्याचा सीसीटीव्ही आता साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। ताब्यात घेतलेला आरोपी हा चप्पल चोर निघालाय आणि त्याचा सीसीटीव्ही आता आपण पाहू शकतोय।